हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज आपण बनवणार आहेत सर्वांची आवडती डिश म्हणजेच आलू पराठा। लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत आलू पराठा हा सर्वांनाच आवडतो। आलू पराठा आपण नाश्त्याला किंवा जेवणासोबत तर डिनरला पण आपण खाऊ शकतो आणि लहान मुलांना टिफिन बॉक्समध्ये द्यायला तर एकदमच उत्तम। गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। कोणी गव्हाच्या पिठात थोडासा मैदा किंवा बेसन पीठ पण टाकतात, तर मी फक्त गव्हाचं पीठ घेतलं आहे। त्यात थोडं मीठ आणि हळद टाकली आहे। पीठ हे मीडियम मळून घ्यायचं आहे, जास्त हार्ड पण नको आणि सॉफ्ट पण नको। मी साधारण 7 ते 8 बटाटे घेतले। 3 जणांसाठी मी आलू पराठे बनवते। तुम्ही तुमच्यानुसार आलू घेऊ शकता। आलू छान बॉईल करून घ्यायचे। आलू बॉईल करताना पाणी कमी टाकायचं। जर पाणी टाकलं जास्त झालं तर आलूची चव नीट नाही येत। बटाटे एकदम छान स्मॅश करून घ्यायचे। बटाटे एकदम छान स्मॅश झाले पाहिजे, नाहीतर आलू पराठा बनवताना त्याचं मिक्सचर बाहेर येऊन जाईल। मी एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे। कांदा छान बारीक कट करून घ्यायचा आहे। जर तुम्हाला कच्चा कांदा आवडत असेल तर फोडणी नाही दिली तरी चालते, बट मी प्रेफर करेल की तुम्ही फोडणी जर दिली कांद्याला आणि मसाल्यांना तर पराठ्याची टेस्ट खूप छान येते। तेल गरम झाले, त्यात मी थोडीशी मोहरी टाकली आहे, थोडासा जिरा, लसूण आणि अद्रक छान बारीक करून घेतलंय। त्यात कांदा जास्त लाल नाही होऊ द्यायचा, थोड्या वेळच त्याला तळून घ्यायचं। कांदा छान झालाय। आता आपण यात चवीनुसार मीठ टाकूया, हळद आणि लाल तिखट घेतलंय मी किचन किंग मसाला टाकलाय, याने टेस्ट छान येते। तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले टाकू शकता। आता मी यात स्मॅश केलेला बटाटा टाकलाय। मिक्सचर नीट मिक्स करून घ्यायचं आहे। आलू पराठ्याचं स्टफिंग चांगलं बनलं ना तर पराठा हा छानच येतो। म्हणून सगळ्यात मेन म्हणजे आलू आपले व्यवस्थित बॉईल झाले पाहिजे। पराठ्यामध्ये स्टफिंग फिल करण्याआधी भाजी थंड करून घ्यायची। बघू शकता भाजी खूप छान दिसते। आता मी छोटासा उंडा घेतलाय। जास्त बारीक पण नको आणि जास्त जाड पण नको, तसा लाटून घ्यायचा आहे। स्टफिंग भरूया आणि आपण ज्या पद्धतीने मोदक भरतो त्या पद्धतीने उंडा बनवून घ्यायचा आहे। बघू शकता व्हिडिओमध्ये मी कशा प्रकारे उंडा बनवलाय। हळूहळू हाताने राऊंड करून उंडा बनवून घ्यायचा आहे। हळू हाताने प्रेस करून घ्यायचं आहे। थोडंसं पीठ लावून आता आपण पराठा लाटून घेऊ। पराठा हा हळू हातानेच लाटायचा, एकदम अलगद, जेणेकरून भाजी आपली बाहेर नाही येणार। तुमची जर स्टफिंग बाहेर निघत असेल तर थोडं पीठ जास्त लावायचं, जिथून स्टफिंग निघत असेल तिथं। पराठा छान लाटून झालाय। आता आपण पराठा शेकून घेऊया। मी या ठिकाणी तेलाचा वापर केलाय। तुम्ही तेलाच्या ऐवजी बटर किंवा तूप सुद्धा घेऊ शकता। आधी तव्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे पराठा आपला तव्याला चिपकणार नाही। वरतून पण थोडं तेल लावायचं। बारीक गॅसवर पराठा आता छान खरपूस शेकून घ्यायचा आहे। तुम्हाला जर चीज आवडत असेल तर तुम्ही स्टफिंगमध्ये चीज पण टाकू शकता। पराठा छान दिसतोय। आता पराठ्याला दोन्ही साईडने छान शेकून घेऊ।
पराठा आपला रेडी आहे. तुम्ही पण ट्राय करून बघा. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.